माऊली आपल्याला करत आहेत। ज्या निमित्ताने या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपलं हे श्री क्षेत्र गंगा गोरजेश्वर देवस्थान मठ आणि महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी आपण या हरिनाम सोहळ्याचं आयोजन करत असतो। काल या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं, आज या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे, उद्या आणि परवा काल्याचं नियोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे। उद्या महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं आणि परवा महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आपण या ठिकाणी सालाबाद प्रमाणे काल्याचा प्रसाद घेत असतो। अशा प्रकारे दुसऱ्या दिवसाची ही प्रवचन सेवा या ठिकाणी आपण श्रवण करतोय। या हरिनाम सोहळ्याला जवळजवळ हे वर्ष 36वा आहे, म्हणजे 3 तप पूर्ण होत आहेत। 12-36 बरोबर का? 3 तप पूर्ण होत आहेत। 4थ्या तपाकडे वाटचाल आपण पुढच्या वर्षापासून करणार आहोत किंवा आता करणार आहोत 4थ्या तपाकडे, बरं का? रौप्य महोत्सव झालेला आहे, रौप्य महोत्सवी वर्ष झालेला आहे। सुवर्ण महोत्सवाकडे आपण वाटचाल करत आहोत। खर तर हे पांडवकालीन पुरातन असलेलं मंदिर गंगा गोरजेश्वर मंदिर मठ त्रिवेणी संगम आहे। या ठिकाणी केवळ नदीचाच नाही तर तालुक्यांचाही त्रिवेणी संगम आहे। शहापूर तालुका, कल्याण तालुका आणि इकडनं मुरबाड तालुका, बरं का? तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्या पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त सहभागी होत असतात। सर्वच आपल्या या पत्रकावर अनेक गावांची नावं दिलेली आहेत, या सर्व गावातील मंडळी या ठिकाणी सहभागी होत असते आणि अशा प्रकारे हा भव्य दिव्य कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी संपन्न झालेला पाहायला मिळत असतो। खर तर एखाद्या कार्यक्रमाची सुरुवात करणं सोपं आहे, बरं का? एखाद्या कार्यक्रमाची म्हणजे धर्म कार्याची सुरुवात करणं सोपं आहे, पण धर्म कार्य टिकवणं आज या कलियुगामध्ये फार कठीण झालेलं आहे, बरं का? कारण सुरुवातीला तुम्हाला जेवढं सहकार्य मिळेल तेवढं सहकार्य शेवटपर्यंत मिळेलच असं नाही। कारण संसारात माणूस थकत नाही, प्रपंच करत असताना प्रापंचिक माणूस थकत नाही, पण परमार्थ करत असताना, धर्म कार्य करत असताना माणसाला काही वेळेला थकवा जाणवतो, हे दुर्भाग्य आहे, बरं का? आणि म्हणून 36 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहेत या हरिनाम सोहळ्याला। आपण 3 तप पूर्ण केलेली आहेत, 4थ्या तपाकडे वाटचाल आहे आणि रौप्य महोत्सवी वर्ष संपन्न केलं, सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल आहे। खर तर हे धर्म कार्य अशा प्रकारे आहे की कधी संपूच नये, संपुष्टात येऊच नये, उलट अर्थी उत्तर वाढत राहावं, अशा प्रकारे धर्म कार्य असतंय। फक्त काय होतंय माहितीये का? ज्या वेळेला आपण धर्म कार्य करतो त्यावेळेला धर्म कार्यच आमच्याकडून कसं घडेल याचा विचार आम्ही केला पाहिजे। नाहीतर मग काय होतंय, आम्ही धर्म कार्य पुढे करतो आणि मग धर्म कार्याच्या नावाने जर अधर्म करत असू, धर्म कार्याच्या नावाने जर आमचा स्वार्थ आम्ही साधत असू, धर्म कार्याच्या नावाने जर आम्ही आमचा फक्त स्वतःचाच विचार करत असू, तर मग त्या ठिकाणी मात्र धर्म कार्य बाजूला राहतंय आणि अधर्म घडलं जातंय। न कळत, आम्हालाही कळत नाही, आम्हालाही समजत नाही, असं अधर्म आमच्याकडून घडला जातो, बरं का? आणि म्हणून सर्वात महत्वाचं म्हणजे देव कार्य करत असताना, धर्म कार्य करत असताना आमच्याकडे असलेला अभिमान आणि त्या अहंकाराचा आम्ही त्याग केला पाहिजे, सगळ्यात महत्वाचं आहे। कारण अभिमानातून जर ज्ञान जन्माला येत असेल किंवा ज्ञानातून जर आपल्याकडे अभिमान जन्माला येत असेल तर ते विष आहे, बरं का? ज्ञानातून जर आपल्याकडे अभिमान जन्माला येत असेल तर ते विष आहे, पण ज्ञानातून जर आमच्याकडे नम्रता जन्माला येत असेल तर ते आमच्यासाठी अमृत आहे, असं म्हणायला हरकत नाही, अमृत आहे। मग आम्ही धर्म कार्य करत असताना एक विचार केला पाहिजे की आम्हाला अहंकाराचा त्याग करायचा आहे, अभिमानाचा त्याग करायचा आहे आणि नम्रतेने परमार्थ करायचा आहे, नम्रतेने देव कार्य करायचं आहे।
मग देव कार्य करत असताना ज्याने फक्त मोठेपणा मिळवायचा प्रयत्न केला ना ते संपले. देव कार्य करत असताना ज्याने फक्त मोठेपणा मिळवायचा प्रयत्न केला ते संपले. पण देव कार्य करत असताना ज्यांनी लहानाहून लहान भूमिका घेऊन कार्य करण्याचा प्रयत्न केला ते आजही वाङ्मयाच्या रूपामध्ये आमच्या घरात आहेत आणि विचाराच्या रूपामध्ये आमच्या हृदयात आहेत, आमच्या मनात आहेत. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा? लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. लहानपण, नम्रता हा परमार्थातला पहिला अलंकार आहे, शोभून दिसणारा. कारण ऐरावत रत्न थोर त्याचे अंकुशाचा मार. आणि म्हणून जो अहंकार आम्हाला पायदळी तुडवतो ना, ऐकताय ना, जो अहंकार आम्हाला आमच्या अधोगतीला कारणीभूत होतो ना, तो अहंकार महादेवाने बाजूला टाकलेला आहे. आणि म्हणून महादेवाच्या गळ्यामध्ये रुंडमाळा आहे. सोन्याचा हार नाही काही, चांदीचा हार नाही काही, रुंडमाळा. का? त्या रुंडमाळा म्हणजे मेलेल्या माणसाच्या कवट्या. ती साधी सुधी माणसं नाही. जे मोठमोठे रथी महारथी राजे महाराजे जे होऊन गेले की नाही, त्यांच्या कवट्या आज महादेवाच्या गळ्यामध्ये. का? कधीतरी अभिमानाने अहंकाराने डोकं वर केलं की त्यांच्याकडे बघायचं. राजे महाराजे गेले, राजे महाराजे गेले. आणि म्हणून आम्हाला सुद्धा त्या महादेवाची साधना करत असताना, महादेवाची उपासना करत असताना, त्या महादेवाची पूजा करत असताना तो अभिमान, तो अहंकार बाजूला ठेवला पाहिजे, ठेवता आला पाहिजे, ठेवता आला पाहिजे. बरं का? आम्ही काय करतोय माहितीये का? पूजेतील उपचाराला विशेष महत्व देतो. पूजेमध्ये घेतलेल्या पूजा करत असताना साहित्याला विशेष महत्व देतो. दिलंच पाहिजे. कारण शिली फुलं देवाला चालत नाही, ती ताजीच पाहिजे. नासलेली फुलं देवाला चालत नाहीत, ती चांगलीच पाहिजे. सडका नारळ, नासळेला नारळ देवाला चालत नाही, तोही चांगलाच पाहिजे. पण मग ती पूजा आणि त्या साहित्याचा तसा विचार करत असताना आम्ही आमच्या इंद्रियांचा विचार का करत नाही बरं? आम्ही आमच्या मनाचा विचार का करत नाही बरं? महादेवाला फूल अर्पण करता करता आम्हाला मन हा मोगरा जर अर्पण करायचा आहे तर तो स्वच्छ पाहिजे ना, तो सुचिरभूत पाहिजे ना, तिथे सडके विचार नकोत ना. काय? तो टवटवीत पाहिजे ना. तो शिळा पाका कसा चालेल बरं? मन हा मोगरा ईश्वर अर्पणी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. मन म्हणून, मोगरा म्हणून जर देवाला अर्पण करायचं आहे तर तो आम्हाला त्या ठिकाणी त्या पद्धतीने अर्पण करता आला पाहिजे. आम्हाला सर्वांगाने जर महादेवाची साधना करायची, महादेवाची जर पूजा करायची आहे तर त्यासाठी आमच्या मुखातून महादेवाचे गुणगान गाता आले पाहिजेत. आमच्या श्रवण इंद्रियाला महादेवाचंच श्रवण झालं पाहिजे. आमच्या डोळ्याला जिथे तिथे महादेवाचंच दर्शन झालं पाहिजे, जिथे तिथे महादेवांचंच दर्शन झालं पाहिजे. महादेवांना दुसरं नाव आहे आशुतोष. बरं का? आशुतोष म्हणजे कमी साधनेमध्ये प्रसन्न होणारे देव. कमी साधनेमध्ये प्रसन्न होणारे देव. म्हणून तर आपण अनेक पुराणांमध्ये पाहतोय, अनेक शास्त्रांमध्ये वाचतोय. पूर्वी राक्षस जे होते ना, ते अधिक करून महादेवाची तपश्चर्या करायचे. बरं का? अधिक करून महादेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी उपासना करायचे, तपश्चर्या करायचे, पूजा करायचे, नामस्मरण करायचे, साधना करायचे. आणि एकदा महादेव प्रसन्न झाले की प्रसन्न झाल्यानंतर भक्ताला देताना मागे पुढे न पाहणारा देव म्हणजे महादेव. काय कळतंय का? प्रसन्न झाल्यानंतर, कृपा झाल्यानंतर भक्ताला देताना मागे पुढे न पाहता जे मागेल ते देणं. आता राक्षस जर महादेवाची पूजा करत असतील आणि महादेव जर राक्षसांना प्रसन्न झाला तर राक्षस काय मागतील बरं? विध्वंस. देवांच्यावर आम्हाला राज करता आला पाहिजे, आम्हाला सगळी पॉवर पाहिजे, आम्हाला सगळं बळ पाहिजे.
आणि मग काय व्हायचं माहितीये का, राक्षसांनी एकदा तो वर मागून घेतला तथास्तु म्हटलं की ती शक्ती त्यांच्याकडे प्राप्त व्हायची. पण त्यांना हे माहिती नाही, ज्यांनी शक्ती दिले ना, बरं का, काढून घेण्याचा अधिकार पण त्याचाच आहे. काय, उंदराच्या मागे ज्या वेळेला बोका लागला त्यावेळेला त्या उंदराने साधूला विनंती केली, काय म्हणे, अहो बोक्यापासून मला त्रास आहे, बोक्यापासून मला त्रास आहे, बोका माझ्या मागे लागलेला, मला खायला पाहतोय बोका. ठीक आहे, चल. साधूने साधूच्या साधनाचे वापर केला, साधूने साधनाचा वापर केला, त्याच्या तपश्चर्याचा वापर केला, त्याच्या बळाचा वापर केला आणि त्या उंदराला बोका करून टाकला. आता बोका झाल्याबरोबर त्याच्या मागे कुत्रा लागला. पुन्हा साधूला विनंती केली, महाराज अहो म्हणे कुत्रा मला त्रास देतोय, कुत्रा माझ्या मागे लागला. ठीक आहे, चला. तेवढं बळ होतं त्या साधूकडे, त्याला कुत्रा करून टाकला. पण कुत्र्याच्या मागे ज्या वेळेला वाघ लागला त्या वेळेला तो कुत्रा साधूकडे धावपळ करत आला आणि म्हणे, आता माझ्या मागे वाघ लागला. उंदराला बोका, बोक्याचा कुत्रा आणि कुत्र्याचा वाघ करून टाकला. पण ऐका, ज्या वेळेला तोच वाघ फिरता फिरता त्याच्या मनामध्ये विचार आला की आता सगळे मला घाबरत आहेत. एकेकालचा उंदीर असलेला, बोक्याला घाबरणारा, आज वाघ झालेला आहे. आता काय म्हणतोय, सगळे मला घाबरत आहेत, कोणीही माझ्या पुढे नाही. काय, पण म्हणे माझ्यापेक्षा मोठा फक्त तो एक साधूच असू शकतो, एक साधूच असू शकतो. तेवढा जर त्याला खाऊन टाकला तर माझ्यापेक्षा मोठा कोणच नाही, मग कोणच नाही. आणि मग ज्या वेळेला त्याची ती दुर्बुद्धी, सद्बुद्धी कशी म्हणता येईल त्याला, ज्याने आपल्याला मोठं केलं ना त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये भाव ठेवणं, याला कृतज्ञता म्हणतात. बरं का, ज्याने मला मोठं केलंय ना, ज्याच्या गुणे ज्ञान प्राप्त झालं, ज्याच्या गुणे मी मोठा झालो ना, त्याच्याविषयी माझ्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण होणं, श्रद्धा निर्माण होणं, विश्वास निर्माण होणं, याला कृतज्ञता म्हणतात. आणि ज्याने मला मोठं केलेलं आहे, कालांतराने त्याच्यावरच उरफटणं, त्यालाच त्रास देणं, याला कृतज्ञता म्हणतात. कृतज्ञ आणि कृतज्ञ याच्यामध्ये फरक आहे. आपण कृतज्ञ आहोत की कृतज्ञ आहोत, हा आपल्या मनाला आपण विचार करा आणि विचारा. बघा, ऐका, ज्या वेळेला त्याचा तो विचार दुर्बुद्धी ज्या वेळेला त्या साधूला कळली, त्यावेळेला एक क्षणामध्ये त्या साधूने त्या वाघाचा उंदीर केला. आणि मग साधूने सांगितलं, अरे उंदरा, तुला एवढी तरी बुद्धी हवी होती, जो वाघाचा, आपला उंदराचा बोका करू शकतो, बोक्याचा कुत्रा करू शकतो, कुत्र्याचा वाघ करू शकतो, त्याच्याकडे वाघाचा उंदीर करायचं सामर्थ्य नसेल का? आता भोग तुझ्या कर्माची फल तू. जेव्हा अनेक राक्षस, अनेक प्रकारची, वेगवेगळ्या प्रकारचे दानव हे महादेवाची तपश्चर्या करायचे, साधना करायचे, महादेवांना प्रसन्न करून घ्यायचे, वर प्राप्त झाला का विध्वंस करायचे, सर्वत्र विध्वंस करायचे आणि मग देवांनाच त्रास द्यायला लागायचे. शेवटी देव पुन्हा एकदा विनंती कोणाला करणार? पुन्हा एकदा बघा, हा संपूर्ण जगाचा निर्माता, विश्वात्मक देव जर कोण असेल तर महादेव. विश्वात्मक देव, विश्वाची निर्मिती करणारा तो देव म्हणजे महादेव, ते तत्व म्हणजे महादेव. कारण त्याच महादेवाच्या डाव्या आणि उजव्या अंगापासून ब्रह्मदेव आणि विष्णुदेव निर्माण झालेला आहे, मध्य भागापासून रुद्रदेव निर्माण झालेले आहेत. त्यांना तिघांनाही काम लावून देण्याचा अधिकार ज्याचा आहे त्याला महादेव म्हणतात. उत्पत्ती, स्थिती आणि लय. बरं का, संपूर्ण वेदाची, पुराणाची, सगळ्या शास्त्राची, सगळ्या वाङ्मयाची निर्मिती महादेवापासून झालेली आहे. कारण आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविरे. सगळ्या विश्वाचा गुरु जर कोण असेल तर आपले महादेव आहे. सगळ्या विश्वाची निर्मिती जर कोणी केली असेल तर महादेवांनी केलेली आहे.
सगळे तत्व पंचभूत सगळ्या देव आणि सगळे जे काही शक्ती आदिमाया आदिशक्ती जी काही तुम्हाला मला पाहायला मिळते, या सगळ्याची निर्मिती जर कुठून झाली असेल तर एक महादेवापासून झालेली आहे. खऱ्या अर्थानं ज्या वेळेला महादेवापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली बरं का, त्यावेळेला ब्रह्मदेवाने इकडे तिकडे बघितलं कोणच नाही आहे. भगवान विष्णूंची उत्पत्ती झाली आणि यांच्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. कोणामध्ये? विष्णूमध्ये आणि ब्रह्मदेवामध्ये दोघांमध्ये वाद निर्माण झाला. दोघेही मी मोठा म्हणून एकमेकाला म्हणायला लागले बरं का. दोघे एकमेकाला मोठे समजायला लागले. ते ब्रह्मदेव म्हणतात मी मोठा आहे, विष्णुदेव म्हणतात मी मोठा आहे बरं का. आणि वाद निर्माण झाल्यानंतर मग झालं काय माहितीये का, त्या ठिकाणी एक भला मोठा असा स्तंभ निर्माण झाला. भला मोठा स्तंभ निर्माण झाला. मग त्यांनी दोघांनी विचार केला की आपण दोघांनी काहीही न करता जर भला मोठा स्तंभ निर्माण झालेला आहे म्हणजे निर्माता कोणतरी वेगळा आहे. ऐका, निर्माता कोणतरी वेगळा आहे. मग निर्माता कोणतरी वेगळा आहे तर मग त्यांच्या दोघांच्या ठरवलं सुरुवात किंवा अंत, सुरुवात किंवा शेवट या स्तंभाचा जो कोणी शोधेल तो मोठा. ऐकताय का? सुरुवात किंवा शेवट जो कोणी शोधेल तो मोठा. हंसाचं रूप धारण करून ब्रह्मदेव वरच्या बाजूला गेले आणि वराहाचं रूप धारण करून विष्णुदेव खालच्या बाजूला गेले. विष्णुदेव जातायत, खाली जातायत, खाली जातायत, खाली जातायत. त्या महादेवाचं रूपच असं आहे ना, वेद श्रुती नेती नेती नवे नवे त्यांची निर्मितीच त्या महादेवाने केलेली आहे. हे पहिलं तत्वज्ञान जे आहे ना ते महादेवाने आदिमाता आदिशक्ती उमेला दिलेलं आहे, मातेला दिलेलं आहे. आणि तिथून मग हे बीज प्रगटलेलं आहे, तिथून मग तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. त्याच्यातून वेदाची निर्मिती आहे, त्याच्यातून पुराण शास्त्र, त्याच्यातून सगळ्या वाङ्मयाची निर्मिती आहे. आणि म्हणून विष्णुदेव गेले 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 पार अगदी खूप अंतरापर्यंत गेले, पण त्यांना सुरुवात काही सापडली नाही. शेवट शोधायला गेले हंसाच्या रूपाने ब्रह्मदेव. अनेक 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 काळ ते उंच उंच गेले पण त्यांनाही काही शेवट सापडला नाही. शेवटी काही अंतरावर गेल्यानंतर केतकी नावाचे वृक्ष त्या ठिकाणी मिळाला. केवडा ज्याला म्हणतो आपण तो बरं का, केतकी नावाचं वृक्ष त्या ठिकाणी मिळालं. आता पुढे जायचं सामर्थ्य राहिलं नाही याच्याकडे ब्रह्मदेवांकडे. म्हणून मग काय केलं, केतकीला घेतली केवड्याला आणि साक्षीला आणली कुठे, इकडे मध्यभागी. तोपर्यंत विष्णुदेव हे आले होते, पण विष्णुदेवाने हात जोडून विनंती केली, मला काही सुरुवात सापडली नाही. ब्रह्मदेवाने सांगितलं मी शेवट शोधला. ऐकताय का? ब्रह्मदेवाने सांगितलं मी शेवट शोधला. खोटं वाटत असेल तर साक्षीला केतकीला आणलेला आहे, केवड्याला आणलेला आहे. आणि केवड्याला सांगितलं उत्पत्ती करणारा मी आहे. केवड्याला सांगितलंय साक्ष द्यायची बरं का. मला तरी वाटतंय तिथून खोटी साक्षीची सवय लागलेली आहे बऱ्याचशा गोष्टीत. आणि ज्या वेळेला केतकीने खोटी साक्षी दिली त्यावेळेला महादेव त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि महादेव आपल्या मूळ रूपामध्ये प्रगट झाल्यानंतर महादेवाने सांगितलं दोघांनाही आधी आणि अंत शोधता आला नाही. जसं विष्णुदेवांना सुरुवात शोधता आली नाही तशी ब्रह्मदेवांना सुद्धा शेवट शोधता आला नाही. ऐका, केतकीने खोटी साक्ष दिल्यामुळे मला नावडती असेल म्हणून महादेवाला केवडा अर्पण केला जात नाही बरं का. महादेवाला केवडा वर्ज्य आहे, महादेवाला केवडा अर्पण केला जात नाही. पण तिथे शाप दिल्यानंतर उशाप मागितल्यानंतर मग महादेवाने सांगितलं अन्न सगळ्या देवांना तुला अर्पण केलं जाईल. अन्य सगळ्या देवांना तू आवडते असशील, केतकी केवडा मला नावडता असेल मला अर्पण करता येणार नाही. असो, महत्वाचं काय आहे, ह्यांची उत्पत्ती महादेवापासून आहे. मध्यभागापासून रुद्रदेवाची उत्पत्ती केली, निर्मिती केली आणि तिघांनाही कामं वाटून दिली, कामं लावून दिली. आजही पंचभूत सगळ्या प्रकारचं जे कार्य तुम्हाला पाहायला मिळत आहे
त्याला सामर्थ्य देणारा जो देव आहे तो एकच महादेव आहे. सगळ्याला सामर्थ्य देणारा तो एकच देव आहे. एवढं सामर्थ्य आहे देवाकडे बरं का. तरी सुद्धा महादेव प्रत्यक्षात कुठे राहतात बरं? महादेव राहतात कुठे? हे लिंगालय आहे. जिथे महादेवाचं लिंग आहे त्याला लिंगालय म्हणतात. आता आपण मंदिर म्हणतो. महादेवाचं मंदिर आणि महादेव राहण्याचं स्थान म्हणजे स्मशानभूमी आहे बरं का. पर्याय नाही ना? आहे का? मृत्यूला पर्याय आहे? मृत्यूला बदली माणूस चालतो का? बाकी सगळ्या ठिकाणी पर्याय आहे. बाकी सगळ्या ठिकाणी बदली माणूस चालतो काय? मृत्यूला पर्याय नाही आणि बदली माणूसही चालत नाही. म्हणून महादेव म्हणतात आपण अगोदरच जाऊन त्या ठिकाणी वस्ती केलेली बरी. बरं, सर्वांगाला काय आहे? पाऊंड्स पावडर आहे का? बिना खाकी आहे? कुठेतरी सेंटेड पावडर आहे का? चिताभस्म आहे. सर्वांगाला चिताभस्म आहे बरं का. गळ्यामध्ये रुंड माळा आहेत. खर तर महादेवांच्या एवढा सुंदर, ऐका, ज्या वेळेला समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथन झाल्यानंतर अनेक रत्न त्याच्यातून बाहेर निघाले. ज्या वेळेला आदिमाया आदिशक्ती लक्ष्मी माता त्या ठिकाणी ज्या वेळेला प्रगट झाली त्यावेळेला त्यांना पहिला जर कोणी सुंदर दिसला असेल, पहिला जर कोणी आवडला असेल तर महादेव. पण बघितलं तर रुंडमाळा, चिताभस्म, काय राहणं वागणं जगणं म्हणजे वेगळेपण वाटल्यामुळे मग शेवटी भगवान विष्णूंना त्या ठिकाणी माळ घातली लक्ष्मीने बरं का. असो, त्या महादेवांची जर साधना करायची असेल, तपश्चर्या करायची असेल, आपल्याला जर उपासना करायची असेल तर सर्वात महत्वाचा आहे आमचा अहंकार गळून पडला पाहिजे बघा. हा आता आमच्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना आम्हाला धर्म कार्य करायचं आहे, देव कार्य करायचं आहे बरं का. ज्याला चांगलं वागायचं आहे, चांगलं जगायचं आहे, त्याने कुठल्या माणसाच्या जोडीला बसावं? चांगल्याच माणसाच्या जोडीला बसावं ना. काय चांगल्याच माणसाच्या जोडीला बसावं की नाही? लोहराकडे जर आपण बघितलं तर तो सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवायचा काम त्या ठिकाणी करत असतो. त्याच्याकडे सुद्धा त्या लोखंडाचा थोडा थोडा भुसा पडत असतो बघा, बरोबर आहे की नाही? पण तो भुसा लोहर दादा ज्या वेळेला तो काढतोय की नाही त्या लोखंडाचा, तो भुसा कचऱ्याच्या बरोबर झाडूच्या बरोबर लोटला जातो, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? सोनाराकडेही सोनाराच्या दुकानाच्या बाहेरच्या बाजूला एक जण बसलेला असतो. त्याच्याकडे पण तो अलंकार घडवताना भुसा निघतो, कचऱ्यामध्ये नाही टाकला जात. त्या भुशाची सुद्धा किंमत मोजावी लागते, किंमत मोजावी लागते. आम्ही कोणाच्या जोडीला बसलो पाहिजे हे महत्वाचं आहे. ऐका, संत याची ओळख करून देताना काय म्हणतात माहितीये का? धर्म कार्य करत असताना आम्ही एक स्मरणात ठेवलं पाहिजे, खाटीक संत झाला उत्तम. ऐकताय का? खाटीक संत झाला उत्तम, परिवर्तन झालं. खाटकाने संत व्हावं पण संताने खाटीक होता कामा नये. फरक कळतो ना? खाटकाने संत व्हावं, संताने खाटीक होता कामा नये. महाराजांनी महाराजांच्या जोडीला बसावं, व्यसनाधीन झालेल्या माणसाने महाराजांच्या जोडीला बसावं. महाराजांना ती आवड नको. काय बरंच सांगण्यासारखं आहे, बोलण्यासारखं आहे. आम्ही कुठे बसतोय, कोणाच्या जोडीला बसतोय ना, याच्यावर सुद्धा आमचे विचार अवलंबून असतात. याच्यावर सुद्धा आमचे विचार अवलंबून असतात. आम्ही संतांच्याच संगतीला का बसावं? एकदा परिसाला लोखंडाचा स्पर्श झाला, लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की त्याचं रूपांतर सोन्यामध्ये होतं हे आपल्याला माहिती आहे.
लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की त्याचं रूपांतर कशामध्ये होतंय? सोन्यामध्ये होतंय. बरोबर आहे ना? किती वर्षांनी होतंय बरं? किती महिन्यांनी होतंय? किती दिवसांनी? किती मिनिटांनी? तात्काळ परिसाचा स्पर्श झाला काय आणि सुवर्णामध्ये रूपांतर झालं काय? आम्ही संतांच्या संगतीला का बसायचं आहे? आम्ही संतांच्याच जोडीला, संतांच्याच संगतीला का राहायचं आहे? आमचे विचार जर आम्हाला बदलायचे असतील, आम्ही गुण जर आमच्या कर्म आणि आमचे जगणं वागणं जर आम्हाला बदलायचं असेल, तर त्यासाठी आम्ही संतांचेच विचार श्रवण केले पाहिजेत, संतांच्याच जोडीला बसलो पाहिजे. बरं, ज्या संतांच्या जोडीला आम्ही बसतोय ना, ज्या संतांच्या वाङ्मयाचा आम्ही अभ्यास करतोय ना, त्या संतांना परिसाची उपमा देता येणार नाही. कारण परिस भेद ठेवतोय, सोन्यात रूपांतर करतोय, परिसात नाही. तसं संत जर पाहायला गेलं तर संतांना शरण गेल्यानंतर भेद ठेवत नाहीत, फरक ठेवत नाहीत. करी वृत्ती जो संत तो संत जाणा. तात्काळ बदल करतात, तात्काळ बदल करतात, फेर बदल ठेवत नाही, फरक ठेवत नाही. कासरिता गंगेशी मिळाली मिळणी मागे एकची झाली, मग जरी ती वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा. एकदा नदी सागराला जाऊन मिळाली ना, नदी वेगळी करू शकत नाही, नदीचं पाणी वेगळं करू शकत नाही. तसं आम्ही ज्या मूळ तत्वापासून निर्माण झालेलो आहे, ज्या महादेवापासून आमची उत्पत्ती आहे, त्या महादेवाच्या तत्वाला, त्या देवाला आम्ही जर प्राप्त झालो तर आमचं वेगळं पण उरत नाही. एक रूप होतो आम्ही, एक रूप, वेगळं पण उरत नाही त्या ठिकाणी. मिठाची निर्मिती कशापासून आहे? मीठ काय झाडाला लागतंय का? मिठाचे काय डोंगर असतात का? मिठाची निर्मिती ही पाण्यापासून झालेली आहे, बरोबर आहे की नाही? पण त्या मिठाचा संपर्क ज्या वेळेला पाण्याशी येतो, मूळ तत्वाशी येतो, नोहे सारिता निराळे लवण मेळविता जले. एकदा मिठाचा संपर्क पाण्याशी आला ना की त्याचं वेगळं रूप उरत नाही, पाणीच होऊन जातंय. तसं आम्हाला परमार्थ करता करता, भक्ती करता करता, देव कार्य करता करता त्या रूपाला एकरूप होता आलं पाहिजे. म्हणून महत्वाचा विषय आहे, तुम्हाला व्यसनाधीन करणारे, तुमच्याकडे भ्रम निर्माण करणारे, तुमच्याकडे निंदा नालिस्ती इतरांची करणारे, पुढे ऐका, तुम्हाला नको त्या नादाला लावणारे 100 मित्र जवळ करण्यापेक्षा मोजके किंवा 2च मित्र जवळ ठेवा, जे तुम्हाला मौली ज्ञानोबानी जगद्गुरु तुकोबा सांगतील, महादेवाची ओळख करून देतील. असे मोजकेच मित्र असलेले बरे. मित्र झाला. आता दुसरं ऐका, महादेवाचा आवडता भक्त एक होता. किती आवडता होता? अहो, त्याची भक्ती एवढी श्रेष्ठ होती, एवढी श्रेष्ठ होती, आम्ही तरी मोजून बेलपत्र वाहतोय, आम्ही तरी मोजून बेलपत्र वाहतोय.